प्रश्न 1. पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचूक अर्थ काय? मौल्यवान वस्तू तिच्या जन्मस्थानी दुर्लक्षित राहते. अनुप्रास हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? शब्दालंकार आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विदुषी. व्यतिरेक अलंकारात कशाची कशावर अध्यक्षता दर्शविली जाते? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. अष्टावधानी या शब्दाचा योग्य शब्दसमूह कोणता? एकाच वेळी 8 गोष्टींकडे म्हणजे अनेक गोष्टींवर लक्ष देणारा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द अंबो असेल तर पय म्हणजे काय? दूध किंवा पाणी या अर्थानेही वापरले जाते, परंतु संदर्भाप्रमाणे दूध. राजाकडून कोणती आज्ञा देण्यात आली या वाक्याचा प्रयोग ओळखा. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. यती म्हणजे काय? कवितेचे चरण म्हणताना आपण जिथे थांबतो त्या विरामाला यती असे म्हणतात. मृच्छकटिक या नाटकाचे लेखक कोण? शूद्रक. प्रश्न 10. लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. योग्य उत्तर आहे आशीर्वाद. पर्याय क्रमांक 3. चंद्रोदय या शब्दाचा विग्रह करा. चंद्र अधिक उदय. दुष्काळ या शब्दाची संधी सोडवा. दुः अधिक काळ. प्रश्न 13. अभंग हा कोणत्या प्रकारचा छंद आहे? मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त नव्हे. तुला काय हवे ते सांग या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य. तोंड वाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? व्यर्थ बडबड करणे. ज्याचा कोणालाही पत्ता नाही असा या शब्दसमूहासाठी शब्द सांगा. अज्ञातवासी. आवाहन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विसर्जन. सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो या वाक्यातील या ओळीतील अलंकार ओळखा. रूपक अलंकार. कर्तव्य या शब्दात कोणता प्रत्यय लागला आहे? तव्य. अग्निदिव्य करणे म्हणजे काय? कठीण कसोटीतून पार पडणे. शाकुंतल या महाकाव्याचे कर्ते कोण? कालिदास. समास ओळखा. महादेव. कर्मधारय समास. मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ. भालेराव हे टोपण नाव कोणत्या साहित्यिकाचे आहे? अनंत काणेकर. प्रश्न 25. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे तो मूळ घटक. सव्यसाची या शब्दाचा अर्थ काय? दोन्ही हातांनी सारखेच काम करणारा, विशेषतः बाण मारणारा. अचूक. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरामी नवरी. शिशुपाल नवरामी नवरी. श्लेष अलंकार. प्रादेशिक बोलींचा अभ्यास हे शास्त्र कोणत्या नावाने ओळखले जाते? बोलीभाषाशास्त्र. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुयायी. शकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अपशकून. प्रयोग ओळखा. त्याने गाणे गायले. कर्मणी प्रयोग. अमृत या शब्दाचे 2 समानार्थी शब्द सांगा. पियुष, सुधा. नपुसकलिंगी शब्द ओळखा. रुमाल, पागोटे, टोपी. पागोटे ते पागोटे. जलात राहून माशाशी वैर या म्हणीचा अर्थ काय? ज्याच्या आश्रयाला राहायचे त्याच्याशीच शत्रुत्व करणे चुकीचे असते. विरामचिन्ह ओळखा. सोपा प्रश्न आलेला आहे. प्रश्नचिन्ह आहे. प्रश्न 37. विभव म्हणजे काय? ज्या कारणांमुळे रस निर्मिती होते त्या. साहित्यशास्त्र. समास ओळखा. अहोरात्र द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर टिंबटिंब देणे, तुरी देणे. हातावर तुरी देणे. अर्धविराम हे चिन्ह केव्हा वापरतात? 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? विष्णुशास्त्री चिपळूणकर. खडा टाकणे म्हणजे काय? तर अंदाज घेणे. पर्यायी शब्द द्या. कवन, कविता. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निरक्षर. अलंकार ओळखा. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. चेतन गुणोक्ती अलंकार. शुद्ध शब्द ओळखा. संदीप, संदीप. दीर्घ. संदीप दीर्घ दी असणारा हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न 49. विग्रह ओळखा. नीलकंठ.
निळा आहे कंठ ज्याचा असा तो बहुव्रीही समास. पसायदान कोणी लिहिले? संत ज्ञानेश्वर यांनी लिहिले.